काय बाया दुनियाचा पाऊस हाय. कसं माणसं आजारी दुनियाची पडतेली का नाही सांगा बरं. आज 3 दिवस झालं पावसाने रतीप लावलाय. सारखा चिप 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 चालूच आहे. हा तर हो का कालच्या शेंगा आणलेल्या वाळू घातल्या त्या, तेवढ्या शेंगा आलत्या आईला की काय वाळू घातल्या त्या. आणि ही शेंगा आणून तर काय उपयोग आहे का. याला ऊन नाही, हवा पण नाही, आणि जर वाळाय टाकल्या तर जरा चांगल्या तर राहते, नाही तर खवटझ्या शेंगा होते. तर काय त्या शेतकऱ्याने करायचं, कसं करायचं पावसा पाण्यात. मज बाया जाते त्या हौसनी, पण बाया तर कवर दम काढायच्या त्या रानात आणि बसूनच तोडावा लागतात, 2 पायावर तर नाही. कसं त्या शेतकऱ्याने करावा, जगावा. पाऊस तर पाहिजेलच, असं काय नाही की पाऊस पण पाहिजे, महत्वाचं आहे. पण शेतकऱ्यांनी किती त्यांच्या मनाचं धुक 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 आता काय होईल, कर येत्यार कधी उपशाला यायचं तर त्याला कर यायचं. कर म्हणजे तुम्हाला समजलं का, तुम्हाला सांगते समजून. कर म्हणजे काय, ती शेंगा जे आलेल्या असतात का नाही, तुम्हाला दाखवते. ही एक शेंगदाणा आहे का नाही, एकच आपण पेरतो बरोबर, त्याच्यावर इतक्या शेंगा येते त्या, इतक्या ढिगाभर. मग ही त्या शेंगा खाली आल्या जिमनीत तर याला फुटते त्या अजून. मग ती फुटली की कामातनच गेली शेंग, पूर्ण शेंग. मग त्यामुळं काही एकालाच नाही, प्रत्येक याला फुटते त्या, म्हणजे कर येते. तर मग त्या शेतकऱ्यांनी कसं करायचं सांगा बरं. हे काय पाऊस चालू आहे, मी पण भिजली, बानूला आंघोळ घातली, बानू लागली रडायला. बानूला काय बरं नाही बघा, बानू रडती या. तिचं खूप का काय निकळला या पायापासनं. निकळलाय का म्हणजे तिथं हात लावू दे नाही. नेमकं काय झालंय, झोपून झालंय का कसं झालंय. तिच्या पाठीला पण घट पडले तर घट तिच्या पाठीला बानूच्या. कारण तिला आम्ही डबल टिबल टाकतो तिच्या खाली, पण तरी पण झोपून झोपून घट पडायला लागले. तर मला असं म्हणायचंय की खट पडलं म्हणजे घट पडण्यासाठी पडते, तर त्यासाठी काय वापरलं पाहिजे. गादी तर मला 2 किंवा 4 तर गाद्या लागतील छोट्या छोट्या. म्हणजे आता ती गादी अशी पाहिजे की ती वाळली पण पाहिजे, म्हणजे नुसती कापसाची गादी. तर म्हणजे नाही का, धुवून मी रोजच्या रोज ती गादी ती ठेवू शकते, ही घालू शकते असं. तर बानूला मग 4 निदान 3 तरी गाद्या पाहिजे त्या पावसा पाण्याच्या. आता तुम्ही म्हणते की हगीस वापरायचं, हगीस नाही, बानूला शूट होत नाही आणि ॲलर्जी आहे त्याची. मी वापरलं होतं पण पूर्णपैकी मला नाही देणं पडलं होतं, मग त्यामुळं मी ते वापरत नाही. मग गाद्या आणावं म्हणते, पण आता काय करावं, पाऊस पण उघडा नाही, कुठं कामाला पण जाऊ दे नाही, कसं कुठनं आणावा. खायची दुनियाची पंचायत झाली, कसं काय करावं सांगा बरं. अवघड आहे. तुम्हाला फोटो वाटत असेल बघा, पाऊस आमच्या इकडं चालूच आहे पाऊस. घर बघितलं का आपलं कसं कळतंय. पाऊस चालूच आहे, दुनियाचा पाऊस आहे, दुनियाचा मुसळधार पाऊस. मगाशी तर झाला, 1 अर्धा तास पाऊस चालू होता. ही काय भांडी उपसू मग बानूला इथं टाकलंय. नवीन बंगल्यात स्वयंपाक चाललाय, नाही गेली शेंगाला. आता येतेल्या महागारी काय इरबळ गारटून जाते की शेंगाने. मग शेंगा पण होते त्या दुनियाच्या, वर्षाची संधी होती या. पण काय करायचं, जीवापेक्षाले अप्रूप आहे का. आता तर पावसाळा लागला, पावसाळ्यात माणसानी गॅस संपुनी, साखर असावा जास्ती, दूध असावा चहा करून प्यायला. मग आम्ही नाही पेत चहा, पण असावा. नाही 5-5 मिनिटाला माणसं चहा पेतात ना, गरम गरम स्वयंपाक. आता गॅस संपला असल्याच्या तर कसं आम्ही स्वयंपाक करायचा, गॅस द्यायला संपत. कधी दगा दिल सांगता येत नाही, त्या भरायला पैसा नाही. 800 रुपये लागते, ते 830 का 70 रुपये लागते, ते म्हणजे 900 रुपये सोडाच.
लय अवघड कंडिशन आहे गावाकडल्या लोकांची. उगाच जगायचंय म्हणून जगायचंय बघा, आणि खायचंय म्हणून खायचंय पोटाला. नवीन बंगला आपला झाला ना, त्यामुळं मला पावसाचं काही टेन्शन नाही. नाहीतर लय टेन्शन पावसाचं यायचं. तुमच्या आशीर्वादाने आपला नवीन बंगला झालेला आहे. अजून तुमच्या आशीर्वादाने एखादा बंगला होईल, कारण अपेक्षा आहे. कारण आपलं देव पावसातच आहे, आणि ह्या जागेवरच बंगला करा म्हणते नीट आहे ती अशी थापी लावावा. म्हणजे कडने बांधकाम घेतल्यावर पाहिजेलच. कारण पत्र पूर्णपैकी कधी दगा देईल सांगता येत नाही. कारण पूर्ण असं चिरलं या, आणि एकाच ठिकाणी नाही. 1 2 3 4 ठिकाणी 4ही कोपरं झालेत आहे. मेन अवघड परिस्थिती आहे भावा बहिणींना. बंगला झाला मस्त आता दिवसा काय वाटत नाही, पण लय पाऊस आल्यावर आम्ही नवीन बंगल्यातच असतो की एक टिपका बी देत नाही. पण काय झालं, वरनं सापट पडली ती. पाणी असं पाऊस असला ना तर पाणी उतरतंय पत्र्यावरून, मग ते खाली येतंय. मध्ये नाही गळत, कुठं गळत नाही किंवा काय नाही. एकदम मस्त झालंय तुमच्या आशीर्वादाने, एकदम भारी झालंय. बाणाचा एकसारा काढायचा आहे पायाचा, तर त्यासाठी मला गाडी करावं लागेल. लय आपदा होती या बाणूला. आता पहिल्यासारखं घेता पण येईना. ती बाणू नुसती रडती या. ते असं तिला उठवून बसवलं का नाही चारायला, हे घेतलं का नाही, असं म्हणजे कळ मारत असेल किंवा काय होत असेल तिच्या जीवाला, आपणच समजू शकतोय आपल्याहून. आणि मला तिचं सगळं माहिती आहे, म्हणजे काय होतंय. आणि एका आईला लेकराचं सगळं माहिती असतं आहे का नाही. त्यामुळं मग मला ते सगळं तिचं काय होतंय, नेमकं कुठं दुखायला आलंय, मी बरोबर तिचा अंदाज काढते. असं होते. काय अशा पण कमेंट येते त्या बाई, लय घाण कमेंट येते त्या. पण काय आता त्याच्यावर बोलून उपयोग नाही. त्यांना लाज नाहीत म्हणून आपण पण लाज सोडलेली नाही. त्यांना बहुतेक लाजच नसेल, त्यांच्या आईने त्यांना संस्कार दिलेच नसतील. आईच्या जर छायाखाली संस्कार घेऊन तर वाढले असते ना, तर आता ही दिन म्हणजे ही केलं नसतं त्यांनी याबाव. त्यामुळं का नाही, तुम्हाला जसं वागायचंय ना तसं वागा, आम्हाला घंटा फरक पडत नाही. पण माझ्या वाटे कोणी गेलं मी सोडत नाही. पण आता तुम्ही माझे भाऊ बहिणी आहे, वाईट कमेंट करणारी पण माझे भाऊ बहिणी आहेत, आणि चांगले तर माझे खूपच चांगले आहेत भाऊ बहिणी. त्यामुळं का नाही कुणाला दुखवत नाही. चांगल्या वाईट कमेंट करणाऱ्याला पण दुखवणार नाही, आणि चांगल्या कमेंट करतात तर त्यांना तर दुखवायचा प्रश्नच येत नाही. कारण त्यांच्यामुळे तर आज मी इथपर्यंत आहे. त्यामुळं मी वाईट कमेंट करणाऱ्याकडे लक्ष देणार नाही. कारण माझ्या दुसऱ्या भावा बहिणींना चांगल्या कमेंट करणाऱ्यांना त्यांना वाईट वाटतं की ताई तू नको लक्ष देत जाऊ. त्यामुळं मी काय लक्ष देणार नाही. असं होतंय. पाऊस तर सारखा आता कपडे हे मरणाचे धुयचे पडले ते, पण पाऊसच आहे तर भिजावं कुठनं. बाणूला सकाळ सकाळ आंघोळ घालून घेतली. काय होतंय माहिती का, म्हणजे वाईट कमेंट करणाऱ्यांना बोलते मी, आईनं संस्कार तर दिले असते ना तर दुसऱ्याच्या ह्याच्यावर हक्क दाखवला नसता. म्हणजे समजून घ्या आता मी काय बोलते. दुसऱ्याच्या ह्याच्यावर हक्क कधी दाखवू नये. जे आपलं आहे ना ते आपल्यालाच निस्तरावं लागतं. आता जे आपल्या पदरात दिलंय त्यालाच खुशी मानायची असते. आता माझ्या लेकरू हाय अपंग, तुमची नसतेली म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल किंवा तुम्हाला आनंद झाला असेल. बहुतेक आनंदच झाल्याने दिसतोय, कारण माझी पोरगी तशी आहे ना, त्यामुळे तुम्हाला आनंद झाल्याने दिसतोय. कारण जर अपंगाचा आशीर्वाद तर घेतला ना लय चांगलं होत असतंय. आणि जरी अपंगांना तर काहीही बोललं ना तर ती ऐकायला नसते, पण पाठीमागनं कधी पण आपल्या भविष्यात त्या गोष्टी घडते त्या. त्यामुळं का नाही बोलायचं ना विचार करून बोलत जावा. तर चला, मला एवढंच बोलायचं असतं. हे हेडव लय मोठा झाला, आणि हेडव आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, आणि या शेंगा खायला आमच्या इकडं गावाकडं. तर चला, बाय.